नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला पण इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण इन्व्हेस्टर, ट्रेडर, ॲनालिस्ट आणि ब्रोकर यांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या टेक्निकल टर्म्स आणि जॅर्गॉन्समुळे तुमचा गोंधळ उडतोय का? पण मित्रांनो, एक गोष्ट विसरू नका, मार्केट कसं काम करतं आणि तुम्हाला हुशारीनं जर त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर या टर्म्स आणि जॅर्गॉन्स तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अशा टर्मिनॉलॉजीज सांगणार आहे ज्या स्टॉक मार्केटमध्ये बिगिनर्स लोकांना माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की डिफरन्स बिटवीन फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. नंतर आपण राईट्स इश्यू काय असतो याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर रेड हिअरिंग प्रोस्पेक्टस काय असतं हे आपण बघणार आहोत. नंतरचा पार्ट असणार आहे स्टॉक स्प्लिट कसा होतो त्याच्याबद्दलची टर्मिनॉलॉजी. त्याच्यानंतर प्रेफर्ड स्टॉक काय असतात याच्याबद्दल आपण जाणणार आहोत. त्याच्यानंतर आपण व्होलॅटिलिटी काय असते याच्याबद्दल थोडंसं समजावून घेऊया. मार्केट स्प्रेड, मार्केट ऑर्डर वर्सेस लिमिट ऑर्डर, शॉर्ट सेलिंग आणि बोनस इश्यू या सगळ्या टर्मिनॉलॉजीज मार्केटमध्ये कशा पद्धतीने वापरल्या जातात आणि याचं प्रत्येकाचं काय महत्त्व आहे हे डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपणच जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या सगळ्या टर्मिनॉलॉजी जर तुम्हाला कळाल्या तर मार्केटमध्ये परफेक्ट इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची आहे आणि कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे हे तुम्ही शिकाल. चला तर मग आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया. पण पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आपण आता सगळ्यात पहिली टर्मिनॉलॉजी जी आहे ती समजून घेऊया. डिफरन्स बिटवीन बुक व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. सगळ्यात पहिल्यांदा आपण फेस व्हॅल्यू काय असते हे समजून घेऊया. फेस व्हॅल्यू म्हणजे पर व्हॅल्यू, म्हणजे जी ओरिजिनल कॉस्ट शेअर सर्टिफिकेटवर आपल्याला दिली जाते त्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक अकाउंटिंग व्हॅल्यू असते जी 1, 2, 10, 100 पर्यंत काहीही असू शकते. फेस व्हॅल्यू काय असते हे जर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण आता IPOचं उदाहरण घेऊया. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक हा IPO आला होता काही दिवसापूर्वी. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. जेव्हा हा IPO आलेला त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये होती आणि इश्यू प्राइस जी होती म्हणजे ॲक्च्युअल शेअर ज्या प्राइसला लिस्ट करणार होते किंवा जी IPOची प्राइस असते ज्याच्यावर आपण शेअर विकत घेतो ती 23 ते 25च्या मध्ये होती. म्हणजे एक रेंज असते 23 ते 25, त्या रेंजमध्ये आपल्याला बिड्स लावायला लागतात. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फेस व्हॅल्यू तर 10 रुपये आहे आणि इश्यू प्राइस जी आहे ती 23 ते 25 आहे, मग हा डिफरन्स काय आहे? तर हा डिफरन्स म्हणजे कंपनी आपल्या पोटेन्शियल इन्व्हेस्टरकडनं प्रीमियम चार्ज करत असतो आणि म्हणूनच इश्यू प्राइस इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस मार्केट प्रीमियम. आता फेस व्हॅल्यू हा कुठलाही आर्बिट्ररी नंबर असू शकतो. नॉर्मली बहुतांश कंपनीसाठी तो 10 रुपये एवढा असतो, पण जो मार्केट प्रीमियम आहे त्याच्यावर काहीही नियंत्रण नसतं, तो कितीही असू शकतो. आता तो कशावर डिपेंड आहे तर कंपनीची ग्रोथ कशी होते, कंपनीला प्रॉफिट किती चांगला होतोय, कंपनीचं विजन किती चांगलं आहे याच्यावर मार्केट प्रीमियम डिपेंड असतो. आता फेस व्हॅल्यू काय आहे हे तर कळालं, आता बुक व्हॅल्यू काय आहे हे पण समजून घेऊया. जर कंपनी बंद झाली आणि कंपनी बंद झाल्यानंतर कंपनीच्या मालकीच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या विकल्यानंतर शेअर होल्डर्सला किती रुपये मिळतील याचं कॅल्क्युलेशन म्हणजे बुक व्हॅल्यू असते. बेसिकली सांगायचं झालं तर बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीची नेटवर्थ असते ॲज पर बुक. आता बुक व्हॅल्यूचा जर फॉर्म्युला बघितला तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. बुक व्हॅल्यू इज इक्वल टू टोटल ॲसेट मायनस लायबिलिटीज मायनस इनटँजेबल ॲसेट्स. जेव्हा तुम्ही बुक व्हॅल्यू कंपनीच्या टोटल आउटस्टँडिंग शेअर बरोबर डिवाइड करता तेव्हा तुम्हाला बुक व्हॅल्यू पर शेअर मिळते. इथे आपण इन्फोसिसचं उदाहरण घेणार आहोत. आता इन्फोसिसची बुक व्हॅल्यू जर तुम्ही बघितली तर 75,407 कोटी इतकी आहे आणि त्याचे नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर जर तुम्ही बघितले तर ते 420.67 कोटी इतके आहेत. आता आपल्याला बुक व्हॅल्यू पर शेअर जर काढायची असेल तर आपल्याला 75,407 डिवायडेड बाय 420.67 करावं लागेल आणि त्याचं आपल्याला उत्तर मिळतं 179. म्हणजे इन्फोसिसची बुक व्हॅल्यू पर शेअर आहे 179. आता नेक्स्ट पार्टवर आपण जाऊया. आपला तिसरा पार्ट म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय असते. आता यासाठी आपण परत एकदा इन्फोसिसचं उदाहरण घेणार आहोत. इन्फोसिसची मार्केट प्राइस जर तुम्ही बघितली तर 1403.75 इतकी आहे. आता ही 1403.75 प्राइस कुठली आली तर मार्केट ठरवतं किती प्राइस द्यायची आहे. मार्केटमध्ये सप्लाय आणि डिमांड किती आहे याच्यावर ही प्राइस आपल्याला ठरते. ही स्टॉकची प्राइस असते जी आपल्याला टर्मिनलवर दिसत असते. जसं तुम्ही ग्रोच्या टर्मिनलवर बाय करायला गेलात तर तुम्हाला स्टॉकची प्राइस दिसत असते, तीच ही प्राइस असते, त्यालाच आपण मार्केट प्राइस असं म्हणतो. आता तुमच्या स्क्रीनवर इन्फोसिसची पूर्ण माहिती दिसत आहे. तिथं मार्केट प्राइस, फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू वेगवेगळ्या दिसत आहेत.
आय होप की तुम्हाला फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू बद्दल सगळी माहिती मिळाली असेल आणि म्हणूनच आता आपण आपल्या नेक्स्ट टर्मिनॉलॉजीकडे जाणार आहोत, तो म्हणजे राईट्स इश्यू. मित्रांनो, राईट्स इश्यू म्हणजे कंपनीच्या शेअर होल्डरकडून एक्स्ट्रा कॅपिटल उभारण्याचा एक मार्ग. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की राईट्स इश्यूमध्ये प्रत्येकाला सहभागी व्हायलाच पाहिजे असं काही मॅन्डेटरी नाहीये. तुम्ही स्किप पण करू शकता कंपनीचे शेअर बाय करण्यापासून. मित्रांनो, एक गोष्ट इथे तुम्हाला माहिती असली पाहिजे, एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला जर कंपनीचे शेअर्स राईट्स इश्यूमध्ये बाय करायचे असतील तर कंपनी ते लोअर प्राइसमध्ये आपल्यासमोर आणू शकते. एका सर्टन डेटला आपण ते शेअर्स बाय करू शकतो. आता इथे तुम्हाला पिरामल फार्माचं एक्झाम्पल दिसत आहे. जेव्हा याचा राईट्स इश्यू आलेला तेव्हा राईट्स इश्यूची जी प्राइस होती ती 81 रुपये होती आणि त्याच दिवशी मार्केट प्राइस, शेअरची मार्केट प्राइस जी होती ती 100 रुपये होती. याचा अर्थ असा आहे की राईट्स इश्यू जो आहे तो कमी किमतीला आला होता आणि याच्यामुळेच एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स तो कमी किमतीला बाय करू शकत होते. मित्रांनो, आता तुमच्या स्क्रीनवर राईट्स इश्यूचा एक स्नॅपशॉट दिसत असेल. तसंच मित्रांनो, जेव्हा राईट्स इश्यू येतो आपल्यासमोर तेव्हा ऑलरेडी एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सकडे किती शेअर आहेत याच्यावर तो डिपेंड असतो. उदाहरणार्थ, जर 2:5 चा राईट्स इश्यू आला असेल तर एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला 5 शेअरच्या बदल्यात 2 नवीन शेअर विकत घेता येतील असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, आता प्रश्न पडला असेल की राईट्स इश्यू कशामुळे उद्भवला जातो. जेव्हा शेअर होल्डर्सला अधिक शेअर बाय करायचे असतात एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचे, तेव्हा त्यांच्याकडे एक राईट्स असतात की ते कंपनीचे शेअर्स बाय करणार आहेत. अशा वेळी कंपनीने निश्चित केलेल्या एका पर्टिक्युलर डेटला आणि एका सर्टन प्राइसला तो हक्क वापरून ते शेअर्स बाय करू शकतात. मित्रांनो, जेव्हा शेअर होल्डर्स त्यांचे हे राईट्स वेळेत वापरत नाहीत तेव्हा हे राईट्स एक्सपायर होतात आणि मग ते शेअर्स जे असतात ते सेकंडरी मार्केटमध्ये ऑफर केले जातात. मित्रांनो, आपल्याला या सगळ्या गोष्टी जर बघायच्या असतील तर या उदाहरणाद्वारे आपण राईट्स इश्यू काय असतो हे बघून घेऊया. सपोज तुमच्याकडे एबीसी नामक कंपनीचे 100 शेअर आहेत आणि कंपनीची प्राइस 50 रुपये चालू आहे आणि याच्यामध्येच कंपनी राईट्स इश्यू ऑफर करते 1:5, म्हणजे तुमच्याकडे असलेल्या 5 शेअर्सच्या बदल्यात तुम्ही 1 शेअर बाय करू शकता. आता इथे कंपनीने तुम्हाला सवलतीच्या दरात स्टॉक बाय करायसाठी सांगितलं आहे आणि ती किंमत आहे 40 रुपये. याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे शेअर्स बाय करायचे राईट्स आहेत. आता आपण इथे बघितलं की 1:5 चा रेशो आहे, म्हणजे राईट टू बाय इज इक्वल टू 100 शेअर जे तुमच्याकडे आहेत तुम्ही ओन करताय डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 20. म्हणजे तुम्ही तुमच्या 100 शेअरच्या बदल्यात 20 नवीन शेअर बाय करू शकता. तो तुमच्याकडे राईट आहे आणि हे 20 शेअर बाय करताना तुम्हाला 40 रुपये पर शेअरच्या प्रमाणे किंमत द्यायची आहे. म्हणजे मार्केट प्राइस 50 रुपये चालू आहे आणि तुम्ही बाय करताय 40 रुपयानं, म्हणजे 10 रुपये कमीनं तुम्ही हे नवीन 20 शेअर बाय करताय. आता जेव्हा तुमच्याकडे हे नवीन शेअर बाय करायचे राईट्स आहेत त्यावेळेला तुम्हाला तुमचे जुने शेअर्स विकायची गरज नाही आहे. तुम्ही 20 शेअर कमी किमतीने बाय करताय, म्हणजे तुमचे जुने 100 शेअर आणि नवीन घेतलेले 20 शेअर असे मिळून तुमच्याकडे एबीसी कंपनीचे आता 120 शेअर असणार आहेत. मित्रांनो, आता आपण आपल्या नेक्स्ट टर्मिनॉलॉजीकडे वळूया, ती म्हणजे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस. आता ही काय गोष्ट आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. मित्रांनो, जेव्हा कंपनीला IPO आणायचा असतो म्हणजे पब्लिककडनं फंड रेज करायचा असतो तेव्हा कंपनी ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस सेबीला सबमिट करते. याला आपण फर्स्ट ड्राफ्ट किंवा ऑफर डॉक्युमेंट पण म्हणू शकतो. आता सेबीनं, ROCनं आणि स्टॉक एक्सचेंजनं म्हणजे BSE आणि NSEनं हा ड्राफ्ट जर मंजूर केला, अप्रूव्ह केला, तर याला आपण फायनल ड्राफ्ट किंवा फायनल रेड हिअरिंग प्रोस्पेक्टस असं म्हणतो. आता प्रश्न आपल्याला पडला असेल की हा रेड हिअरिंग प्रोस्पेक्टस जो आहे तो आपल्याला नेमकं काय सांगतो. सो बेसिकली कंपनी IPO का आणत आहे, कंपनी का आपले शेअर्स पब्लिकला विकत आहे, त्यांना फंड रेज करायची गरज काय आहे, कंपनीची क्रुशियल इन्फॉर्मेशन, कंपनीचे प्रमोटर्स काय करतायत, कंपनीचे ग्रोथ प्रॉस्पेक्टस काय आहेत, फायनान्शियल कसे आहेत आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. याशिवाय कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे फंड रेज करण्यामागं आणि त्याच्यामागे रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीची आहे याच्याबद्दल पण आपल्याला रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये बघायला मिळतं. आणि याच गोष्टीवर आपण आता आपल्या नंतरच्या टर्मिनॉलॉजीकडे जात आहे, ती म्हणजे स्टॉक स्प्लिट्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट इज स्टॉक स्प्लिट. आता याच्यामध्ये स्टॉक स्प्लिट नावाचा शब्द आहे, त्यामुळे तुम्हाला अशी भीती असेल की काही फुटेल का काय. तर मित्रांनो, असं काही नाही आहे. कंपनीला जेव्हा स्टॉक स्प्लिट करायचा असतो किंवा कंपनी का स्टॉक स्प्लिट करते, तर शेअर्सची जर नंबर वाढवायचे असतील कंपनीला तर फेस व्हॅल्यू रिड्यूस करून ते केलं जातं आणि यालाच स्टॉक स्प्लिट करणं असं म्हणतात. आता तुमच्या स्क्रीनवर काही कंपनीज दिसत आहेत, त्याची फेस व्हॅल्यू रिड्यूस करून स्टॉक स्प्लिट झाल्यानंतरची व्हॅल्यू तुम्हाला दिसत आहे.
आता ही फेस व्हॅल्यू किती कमी होईल हे स्टॉक स्प्लिटच्या रेशोवर डिपेंड असतं. आता सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की मी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती पण कमी होणार का? तर तसं होत नाही. जेव्हा स्टॉक स्प्लिट केला जातो तेव्हा नंबर ऑफ शेअर्स फक्त वाढतात आणि फेस व्हॅल्यू कमी होते, पण तुमची जी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू असते ती तेवढीच राहते. टेक्निकली कुठलाही नवीन शेअर कंपनीकडून तुम्हाला दिला जात नाही किंवा मार्केटमध्ये आणला जात नाही. आहेत त्याच शेअरचे नंबर्स फक्त वाढवले जातात, डिवाइड करून किंवा स्प्लिट करून. मला वाटतंय तुम्ही जरा कन्फ्यूज झालाय. आपण एक एक्झाम्पल बघूया. मित्रांनो, एक एक्झाम्पल बघूया आपण. तुमच्याकडे 100 शेअर आहेत असं समजा कुठल्या तरी कंपनीचे. त्याची प्राइस जी आहे ती 100 रुपये चालू आहे. याच कॅल्क्युलेशननं तुमची इन्व्हेस्टमेंट किती होते? 100 गुणिले 100 10,000 रुपये. आता समजा कंपनीनं स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आणि त्याचा रेशो आहे 2:1, म्हणजेच कंपनीचा एक शेअर 2 मध्ये डिवाइड होणार आहे. मित्रांनो, फेस व्हॅल्यू पण रिड्यूस होते असं आपण मगाशी बघितलं. फॉर एक्झाम्पल, या कंपनीची फेस व्हॅल्यू 10 रुपये असं आपण समजूया आणि जर 2:1 हा रेशो आपण पकडला तर ती फेस व्हॅल्यू पण चेंज होणार आणि ती होणार 5 रुपये. ऑल्सो स्टॉक स्प्लिट झालाय, 2 शेअरमध्ये डिवाइड झालाय, म्हणजे त्याची जी मार्केट प्राइस चालू आहे ती पण आपल्याला कमी होताना बघायला मिळेल आणि 100 डिवायडेड बाय 2 जर आपण केलं तर ती व्हॅल्यू आपल्याला 50 मिळते. आणि या सगळ्या गोष्टीचा आपल्या इन्व्हेस्टमेंटवर काही फरक पडत नाही, कारण आपल्याकडे किती क्वांटिटी आहे? 200 क्वांटिटी, कारण स्टॉक स्प्लिट झाला आणि त्याची प्राइस किती झाली? 50 रुपये. आणि 50 गुणिले 200 जर आपण केलं तर 10,000 रुपये आपली इन्व्हेस्टमेंट जी आधी दिसत होती तेवढीच दिसणार आहे. तुमच्या स्क्रीनवर स्टॉक स्प्लिट नंतर कशा पद्धतीने तुमचे मूल्य जे आहे, इन्व्हेस्टमेंट जे आहे ते स्थिर राहतं ते तुम्ही बघू शकता. पण मित्रांनो, एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात आला असेल की स्टॉक स्प्लिट करण्याची कंपनीला गरज का भासते? कधी कधी कसं होतं, कंपनीला असं वाटतं की त्याची जी मार्केट प्राइस आहे, स्टॉकची प्राइस जी चालू आहे ती खूप जास्त महाग आहे आणि कुठल्याच लोकांना परवडणारी नाही आहे. जसं की MRF 1 लाख रुपयाचा एक शेअर आहे, त्यांनी अजूनपर्यंत स्टॉक स्प्लिट केलेला नाही आहे. अशा वेळेला कंपनीला जर वाटत असेल की सगळ्या लोकांनी आपले शेअर्स घ्यावेत, त्यावेळेला कंपनी स्टॉक स्प्लिट करते, जेणेकरून किंमत त्याची कमी होते आणि लोकांना ते अफोर्डेबल वाटू लागतात. मित्रांनो, आता आपण आपल्या नेक्स्ट टर्मिनॉलॉजीकडे जाऊया, ती म्हणजे प्रेफर्ड स्टॉक्स. प्रेफर्ड स्टॉक्सला प्रेफर्ड शेअर्स पण म्हणलं जातं. जसं की नाव आपल्याला सजेस्ट करतं, प्रेफर्ड स्टॉक्स हे इक्विटी स्टॉक सारखेच असतात. जसे कॉमन स्टॉक असतात तसेच हे स्टॉक्स असतात, पण याला थोडीशी बॉन्डची पण कॅरेक्टरिस्टिक्स असते. कशी काय ते आता जाणून घेऊया. प्रेफरन्स शेअर जे असतात ते कंपनीच्या स्टॉकचेच एक प्रकार आहे, पण कॉमन जे स्टॉक असतात जे आपण रिटेलर बाय करतो त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे असतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांना फिक्स डिव्हिडंड ऑफर होतो आणि जेव्हा डिव्हिडंड कंपनी आपल्याला ऑफर करते किंवा डिव्हिडंड पेआउट जेव्हा असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा प्रेफर्ड स्टॉकला पेमेंट मिळतं आणि नंतर कॉमन स्टॉकवाल्यांना आपल्याला तो डिव्हिडंड मिळतो. दुसरं म्हणजे प्रेफर्ड स्टॉक ज्यांच्याकडे असतात त्यांना कंपनीच्या वोटिंगमध्ये काहीही राईट्स नसतात. त्यांना फिक्स डिव्हिडंड रेट ॲक्सेप्ट करावा लागतो आणि जर कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असेल तेव्हा ते जास्त पैसे कमवू शकत नाहीत, कारण त्यांना फिक्स डिव्हिडंड रेट दिलेला असतो. मित्रांनो, प्रेफर्ड स्टॉकमध्ये इक्विटी स्टॉक आणि बॉन्ड या दोन्हीचीही वैशिष्ट्ये आहेत. आता हा बॉन्डची वैशिष्ट्ये का आपल्याकडे ठेवतो? त्याचं एक कारण म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल डिव्हिडंड पेआउट याचा होत असतो, तो पण फेस व्हॅल्यूला अनुसरून. आणि त्यांना जेव्हा पैसे काढायचे असतील, बहुधा 5 वर्षातून एकदा काढायचे असतात, तेव्हा ते पैसे काढू शकतात, लवकर रिडीम करू शकतात एका फिक्स्ड मॅच्युरिटी डेटला. आता बॉन्डमध्ये आपण बघितलं की डिव्हिडंड जो आहे तो स्किप करू शकत नाही आपण, पण प्रेफर्ड स्टॉकमध्ये तुम्ही डिव्हिडंड स्किप करू शकता. प्रेफर्ड स्टॉक नेहमीच नाही, पण कधी कधी हा प्रेफर्ड स्टॉक जो असतो तो कॉमन स्टॉकमध्ये कन्व्हर्टेबल पण असू शकतो. आता काही महत्त्वाच्या अशा टर्म्स आहेत त्या प्रेफर्ड स्टॉक बद्दलच्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पर व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू प्रेफर्ड स्टॉकची काय असते की नॉर्मल किंमत असते जी आपल्याला रिडीम करताना बघायला मिळते. त्याच्यानंतरची टर्म आहे कॉल डेट. कॉल डेट म्हणजे काय? प्रेफर्ड स्टॉक जेव्हा आपण रिडीम करायचे असतात त्या दिवशीची आपली एक मॅच्युरिटी डेट. युजली ही डेट ऑफर झाल्यापासून 5 वर्षानंतरची असू शकते, पण प्रेफर्ड स्टॉक हे त्याच्यानंतरही ट्रेड होऊ शकतात. त्याच्यानंतरची टर्म आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे प्रेफर्ड स्टॉकवर आपल्याला जसा डिव्हिडंड मिळतो तसाच मिळणारा पेआउट. त्याच्यानंतरची टर्म आहे क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह. प्रेफर्ड स्टॉकला त्यांचा डिव्हिडंड स्किप करायला अलाउड असतं, पण क्युम्युलेटिव्ह पेआउटला काय असतं की त्यांचं जे इव्हेंच्युअल पेमेंट असतं ते मॅचअप करावं लागतं किंवा मेकअप करावं लागतं आणि नॉन क्युम्युलेटिव्हला त्याची गरज भासत नाही. आणि याच गोष्टीवर आपण आपल्या नेक्स्ट टर्मिनॉलॉजीकडे जाणार आहोत, ती म्हणजे व्होलॅटिलिटी. मित्रांनो, आपण जेव्हा न्यूज बघतो किंवा कुठेतरी वाचतो तेव्हा बरेच ॲनालिस्ट असं म्हणत असतात की मार्केट खूप जास्त व्होलॅटाईल आहे आणि आपल्याला या मार्केटच्या व्होलॅटिलिटीपासून सावध राहिलं पाहिजे. आता व्होलॅटिलिटी म्हणजे काय
तर सिंपल शब्दात सांगायचं तर ही एक अनसर्टन्टी असते, म्हणजे एक रिस्क असते की मार्केट कुठल्याही डिरेक्शनला मूव्ह होऊ शकतं. मित्रांनो, आता जर आपण डेफिनेशनच बघायची झाली तर व्होलॅटिलिटी म्हणजे हा एक रेट आहे ज्याच्यामध्ये सिक्युरिटीची प्राइस जी आहे ती इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकते ॲट अ सर्टन सेट ऑफ रिटर्न्स. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर व्होलॅटिलिटी मेजर काय करते, तर एखाद्या इंडेक्सची किंवा एखाद्या स्टॉकची किंवा सिक्युरिटीची जी प्राइस आहे किंवा व्हॅल्यू आहे ती किती फास्ट मूव्ह होणार आहे याचा आपल्याला अंदाज देते. मग ती मुवमेंट वरच्या साईडला पण असू शकते किंवा खालच्या साईडला पण असू शकते. आता समजा जर एखाद्या स्टॉकची प्राइस किंवा एखाद्या इंडेक्सची प्राइस जी आहे मग ती वरच्या साईडला असू दे किंवा खालच्या साईडला असू दे खूप जास्त रॅपिडली फ्लक्च्युएट होत असेल त्यावेळेला आपण म्हणतो की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी हायर साईडला आहे. आणि सेम जर कुठल्या तरी सिक्युरिटीची किंवा इंडेक्सची किंवा स्टॉकची जी प्राइस आहे ती रॅपिडली फ्लक्च्युएट होत नसेल तेव्हा आपण म्हणतो की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी कमी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला इंडियन मार्केटची व्होलॅटिलिटी चेक करायची असेल तर तुम्ही इंडिया विक्सला फॉलो करू शकता. मित्रांनो, आता स्प्रेड काय असतो याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. मित्रांनो, स्प्रेड हा शब्द खूप कॉमन आहे. करन्सी ट्रेडिंग करताना, इक्विटी ट्रेडिंग करताना, कमोडिटी ट्रेडिंग करताना आपल्याला स्प्रेड हा शब्द बघायला मिळतो. बेसिकली स्प्रेड म्हणजे काय, बिड प्राइस आणि आस्क प्राइस मधला जो गॅप असतो त्याला आपण स्प्रेड म्हणतो. मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये डिफरन्स जो असतो हायेस्ट प्राइस बायर्स विलिंग टू पे ज्याला आपण बीड म्हणतो आणि लोएस्ट प्राइस सेलर विलिंग टू सेल ज्याला आपण आस्क म्हणतो, या दोघांमधला जो डिफरन्स असतो मग तो स्टॉकमध्ये असू दे, ऑप्शनमध्ये असू दे, कमोडिटीमध्ये असू दे किंवा करन्सीमध्ये असू दे, हा जो डिफरन्स आहे ना याला आपण स्प्रेड म्हणतो. मित्रांनो, स्प्रेड नेमका काय मेजर करतो, तर मार्केटमध्ये पर्टिक्युलर ॲसेटची जी लिक्विडिटी आणि कॉम्पिटिटिव्हनेस आहे ती मेजर करतो. आणि जेव्हा तुम्ही या स्प्रेडचं अंडरस्टँडिंग करता, म्हणजे तुम्हाला खरंच स्प्रेड म्हणजे काय हे जेव्हा अंडरस्टँड होतं तेव्हा तुम्ही प्रॉफिट चांगल्या पद्धतीने करू शकता आणि चांगले इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे बाबा. मित्रांनो, स्प्रेड जो आहे तो खूप जास्त तुमच्या प्रॉफिट आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजनला मॅटर करतो. कसं काय, तर स्प्रेड तुम्हाला मदत करतो की एक्झॅक्टली तुमच्या ट्रेडसाठी तुम्हाला किती कॉस्ट द्यायची आहे आणि तुम्हाला पोटेन्शियल बायर्स आणि सेलर शोधायला देखील मदत करतो. आता जर स्प्रेड लोअर साईडला असेल, म्हणजे लोअर स्प्रेड जर असेल तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर ॲसेटची चांगली डील मिळत आहे कारण खूप जास्त लोक त्या ट्रेडमध्ये इंटरेस्टेड आहेत अँड दे वॉन्ट टू बाय मोर. आणि हायर स्प्रेडचा अर्थ काय असतो की खूप जास्त पे करावं लागत आहे लोकांना, त्यामुळे लोकांचा इंटरेस्ट त्या स्प्रेडमध्ये खूप कमी आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्प्रेड ह्या व्यवस्थित पद्धतीने कळाला की किती कॉस्ट आपल्याला द्यायची आहे, तो लोअर स्प्रेड आहे का हायर स्प्रेड आहे, त्यामुळे तुमचे प्रॉफिट चांगले होऊ शकतात आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन पण चांगले होऊ शकतात. आणि याच गोष्टीवर आपण आपल्या नेक्स्ट टर्मिनॉलॉजीकडे जाणार आहोत, मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डरवर. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये आपण एकतर स्टॉक बाय करत असतो किंवा स्टॉक सेल करत असतो. आणि जेव्हा बाईंग आणि सेलिंगचं हे जे ट्रान्झॅक्शन आपण करतो त्याला आपण ऑर्डर म्हणजे बाय ऑर्डर जर आपण बाय करत असू आणि सेल ऑर्डर जर आपण सेल करत असू असं आपण म्हणतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ट्रेड करायला जाता किंवा तुम्ही ग्रोच्या टर्मिनलवर जर बघितलं तर तुम्हाला दोन प्रकारच्या ऑर्डर बघायला मिळतात. एक असते मार्केट ऑर्डर आणि एक असते लिमिट ऑर्डर. मग तुम्ही बाय करायला जा किंवा सेल करायला जा, या दोन्ही टाईपच्या ऑर्डर तुम्हाला तिथे बघायला मिळतात. आता या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे तो आपण बघूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण मार्केट ऑर्डर काय आहे ते बघूया. मार्केट ऑर्डर म्हणजे करंट मार्केट प्राइस, स्टॉक जर तुम्ही बाय करणार असाल आणि करंट मार्केटला तो एक पर्टिक्युलर प्राइसला जर चालू असेल तर त्या प्राइसलाच तो तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यापेक्षा कमी प्राइसला मिळणार नाही किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्राइसला मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल, समजा एशियन पेंटचे तुम्हाला 10 शेअर बाय करायचे आहेत, तर तुम्ही काय करता, मार्केट ऑर्डर प्लेस करता. आणि मार्केट ऑर्डर जेव्हा प्लेस करता तेव्हा करंट मार्केट प्राइस जी चालू आहे ती समजा 3178 रुपये चालू आहे आणि 10 क्वांटिटी तुम्हाला बाय करायच्या आहेत. त्यावेळेला काय होतं की करंट मार्केट प्राइस प्रमाणे तुमचे 10 शेअर्स जे असतात ते बाय होतात. याला आपण मार्केट ऑर्डर असं म्हणतो, कारण आपण कुठली वेगळी ऑर्डर तिथे प्लेसच करत नाहीये. मार्केटमध्ये जी ऑर्डर चालू आहे त्याच प्राइसला आपले 10 शेअर्स बाय होतात. आता आपण लिमिट ऑर्डर काय आहे ते बघूया. समजा लिमिट ऑर्डर तुम्हाला प्लेस करायची असेल तर तुम्ही स्टॉकची प्राइस निगोशिएट करू शकता. जसं आपण दुकानदाराकडे जातो आणि कुठला तरी प्रोडक्ट निगोशिएट करतो, बिस्किट पुडा मला कमी पैशाने दे, आता तर MRP वर मिळतं, पण सेम तुम्ही स्टॉक प्राइस काय करू शकता, निगोशिएट करू शकता. आता आपण एशियन पेंटचंच उदाहरण घेऊया. समजा प्राइस चालू आहे ती 3178 आणि तुम्हाला 10 क्वांटिटीज बाय करायच्या आहेत. त्यावेळेला तुम्ही लिमिट प्राइसचा वापर करून जर तुम्हाला 3170ला स्टॉक बाय करायचा असेल तर ती प्राइस तिथे एंटर करू शकता आणि ज्या वेळेला स्टॉकची प्राइस 3170 येईल त्यावेळेलाच तुमची ती ऑर्डर एक्झिक्यूट होईल आणि तुमचे 10 शेअर्स बाय होतील.
आणि जोपर्यंत स्टॉकची प्राइस 3170 येत नाही तोपर्यंत तुमची ऑर्डर ओपन राहणार, तोपर्यंत ती एक्झिक्यूटच होणार नाही. मित्रांनो, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे ती म्हणजे शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंगमध्ये काय इन्व्हॉल्व असतं की तुम्ही तुमच्या ब्रोकरकडनं एखादा पर्टिक्युलर स्टॉक बॉरो करता. हा बॉरो केलेला स्टॉक तुम्ही पहिल्यांदा सेल करून टाकता आणि जेव्हा त्याची प्राइस कमी होते तेव्हा तो परत बाय करता. आता जसं आपण नॉर्मल सिच्युएशनला काय करतो, जेव्हा आपण बुलिश असतो तेव्हा स्टॉकची प्राइस कमी असते तेव्हा तो स्टॉक बाय करतो आणि आपण वेट करतो की स्टॉक वरती जाईल वरती जाईल वरती जाईल आणि स्टॉकची प्राइस हायर साईडला गेल्यानंतर आपण तो स्टॉक विकून टाकतो, म्हणजे आपल्याला तो प्रॉफिट होतो. शॉर्ट सेलिंगमध्ये याच्या अपोजिट करायचं असतं. हायर साईडला स्टॉक विकायचा असतो, तो पण तुमच्या ब्रोकरकडनं बॉरो करून, आणि जेव्हा प्राइस खाली यायला लागते, ड्रॉप व्हायला लागते, तेव्हा आपण तो स्टॉक परत बाय करायचा असतो. मधला जो डिफरन्स असतो तो आपला प्रॉफिट असतो. मार्केटमध्ये जेव्हा फॉल येत असतो, जसं की आता तुम्ही बघताय की निफ्टीमध्ये फॉल येत आहे, अशा वेळेला शॉर्ट सेलिंग केली जाते. जर तुम्हाला वाटत असेल की पर्टिक्युलर स्टॉक हा ओव्हर व्हॅल्यू झाला आहे आणि त्याची प्राइस कमी होणार आहे किंवा ड्रॉप होणार आहे, त्यावेळी तुम्ही शॉर्ट सेलिंग करून पैसे कमवू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला शॉर्ट सेलिंग करायचे असतील तर आपण काय करतो, आपल्या ब्रोकरकडनं 10 शेअर समजा आपल्याला शॉर्ट सेल करायचे, तर 10 शेअर उधार घेतो आणि 100 रुपयाच्या प्राइसवर तो शेअर्स विकून टाकतो. कारण तुमचा ॲनालिसिस तुम्हाला असं सांगतंय की तो 100 रुपयावरनं 80 रुपयावर खाली येणार आहे. मग जेव्हा स्टॉकची प्राइस 100 वरनं 80 वर खाली येते तेव्हा आपण तो स्टॉक परत 80 रुपयाला बाय करतो, कारण आपल्याला ट्रान्झॅक्शन जे आहे ते पूर्ण करायचं आहे. मग आपण इथे काय केलं की 100 रुपयाला 10 स्टॉक विकले आणि 80 रुपयाला तेच 10 स्टॉक परत बाय केले. म्हणजे आपला टोटल प्रॉफिट किती झाला, 100 गुणिले 10 गुणिले 20, कारण 20 रुपयाचा आपल्याला प्रॉफिट झाला. 20 रुपये तो स्टॉक खाली आला, म्हणजेच आपलं टोटल प्रॉफिट किती झालं, 200 रुपये. अशाच पद्धतीने तुम्ही शॉर्ट सेलिंग करून प्रॉफिट कमवू शकता. जेव्हा इन्व्हेस्टरला वाटतं की स्टॉकची जी प्राइस आहे ती खूप जास्त ओव्हर व्हॅल्यू झालेली आहे, त्यावेळेला इन्व्हेस्टर डिसाईड करतात की त्या स्टॉकमध्ये आपण शॉर्ट सेलिंग करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यापासून पैसे कमवतात किंवा प्रॉफिट कमवतात. शॉर्ट सेलिंग आणि हिंडनबर्गच्या रिपोर्टवर आमचा एक डिटेल व्हिडिओ अदानीच्या संदर्भात ऑलरेडी आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता आपण आपल्या लास्ट टर्मिनॉलॉजीवर आलेलो आहे, ती म्हणजे बोनस शेअर. बोनस इश्यू किंवा बोनस शेअर म्हणजे काय, तर कंपनी आपल्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला अजून काही शेअर फ्रीमध्ये जेव्हा देते त्याला आपण बोनस इश्यू किंवा बोनस शेअर्स असं म्हणतो. मित्रांनो, डिव्हिडंड तर आपल्याला माहिती आहे, कंपनीला चांगला प्रॉफिट झाल्यानंतर कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला काही % डिव्हिडंड देते. त्याचा अल्टरनेटिव्ह म्हणून बोनस इश्यूचा वापर केला जातो. जेव्हा कंपनीला असं वाटतं की आपल्या शेअर होल्डर्सला आपल्याला अजून खुश केलं पाहिजे, तेव्हा ते कंपनीचे काही शेअर्स शेअर होल्डर्सला फ्री म्हणून देऊन टाकतात. बोनस इश्यूमध्ये काय होतं की शेअर होल्डर्सकडे नंबर ऑफ शेअर्स वाढतात, पण त्यांची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू जी असते ती सेमच राहते, कारण स्टॉकची किंमत जी असते ती बोनस इश्यूच्या समप्रमाणात असते. आपण या सगळ्या गोष्टी एका एक्झाम्पलमधनं बघूया. समजा तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे 100 शेअर आहेत ज्याची प्राइस 10 रुपये आहे आणि कंपनीनं 2:1 रेशोच्या हिशोबानं आपल्याला बोनस इश्यू केलेला आहे. तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या 1 शेअर मागे तुम्हाला 2 शेअर फ्रीमध्ये मिळतील. सो आपल्याला 100 गुणिले 2 200 शेअर इथे रिसीव्ह होतील, कारण आपल्याकडे ऑलरेडी 100 शेअर आहेत, त्याच्या दुप्पट आपल्याला शेअर्स मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या होल्डिंगमध्ये एकूण शेअर किती होतील, पहिले 100 आणि 200 तुम्हाला फ्री मिळाले, असे 300 शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये होल्डिंगमध्ये राहतील. पण त्याचं जे मूल्य राहणार आहे ते समानच राहणार आहे. कसं काय ते पण बघूया. बोनस मिळायच्या अगोदरचे तुमची जी इन्व्हेस्टमेंट होती किंवा व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट होती ती किती होती, 100 गुणिले 10 म्हणजे 1000 रुपये, बरोबर. आता स्टॉक प्राइस बोनस इश्यू झाल्यानंतर किती होईल त्याचं कॅल्क्युलेशन जर आपण बघायचं झालं तर 100 गुणिले 10 डिवायडेड बाय 300 आणि ती होते 3.33, बरोबर. आता जर आपण बोनस इश्यू आपल्याकडे झालेला आहे त्याच्यानंतरचं जर इथं कॅल्क्युलेशन केलं, आपल्याकडे 300 शेअर आहेत आणि शेअरची प्राइस किती झाली 3.33, याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती मिळते 1000, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. तर मित्रांनो, या होत्या मार्केटच्या काही टर्मिनॉलॉजीज ज्याच्याबद्दल तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता मी असं म्हणू शकतो की या टर्मिनॉलॉजीज तुम्ही व्यवस्थितपणे शिकलेल्या आहेत आणि ह्याच ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत मार्केटच्या त्या तुम्हाला येणाऱ्या आयुष्यामध्ये एक क्लिअरिटी घेऊन येतील आणि इन्व्हेस्टिंग तुमचं चांगलं करतील. आज आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं तर डिफरन्स बिटवीन फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू, राईट्स इश्यू, रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस, स्टॉक स्प्लिट्स, प्रेफर्ड शेअर, व्होलॅटिलिटी, स्प्रेड, मार्केट ऑर्डर वर्सेस लिमिट ऑर्डर, शॉर्ट सेलिंग आणि बोनस इश्यू,
या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. तर या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, या टर्मिनॉलॉजी जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवल्या, तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त सोपं जाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स पण त्याच्यामुळे वाढेल. मित्रांनो, मी आशा करतो की ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील, त्याचं नॉलेज तुम्हाला व्यवस्थितपणे मिळालं असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून खूप आनंदी झाला असाल. जर अशा प्रकारच्या अजूनही काही टर्मिनॉलॉजीज तुम्हाला बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.